नमस्कार. गरजा महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राला योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवरचा हा विशेष कार्यक्रम. गरजा महाराष्ट्राच्या या भागात आपण ते योगदानास पाहणार आहोत ज्यांचा आपल्याला बऱ्याचदा विसर पडतो किंवा त्यांचं मोल बऱ्याच जणांना नीटसं कळत नाही. वर्षातले फार फार तर 2 दिवस त्यांना आपण आठवतो किंवा युद्धप्रसंगी त्यांच्या पराक्रमांचे पोवाडे गातो, पण बऱ्याचदा त्यांच्या उत्तरायुष्याचा विचार सुद्धा आपण करत नाही. हे उत्तरायुष्य नेहमीच चांगलं असतं असंही नाही. या सगळ्या बोलण्याचा रोख आहे तो देशासाठी योगदान देताना जखमी झालेल्या सैनिकांवर आणि अशा सैनिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेवर. अरे लड़ेंगे आजादी वतन के लिए, जब तक जान कर में है जिएंगे तो आजाद होकर, वरना गुलाम जीकर भी क्या करेंगे. गोलियां तो हम खा चुके, तो भी अब देख लेंगे. मर मिटेंगे देश पर फिर इनकलाब आने को. हिंदुस्तान देश वतन हमारा है, किसी के खाले का घर नहीं. शौर्य, हिम्मत आणि जिद्द यांचा एक अध्याय जेव्हा संपला तेव्हा या इथे त्याला जोडूनच एक दुसरा अध्याय सुरू झाला. एका न थकणाऱ्या हिमतीचा, एका न हरणाऱ्या जिद्दीचा. कारण यांच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त रडणारं नव्हतं, तर ते लढणारं होतं. कारण या रक्ताला सहानुभूतीची अपेक्षा नव्हती आणि नाही. कारण ते रक्त होतं आणि आहे फौजीचं. असे अनेक फौजी पुण्याच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. लढताना किंवा विविध लष्करी सेवांमध्ये काम करताना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पॅराप्लेजिक झालेल्या तिन्ही दलातील जवानांचं पुनर्वसन या ठिकाणी केलं जातं. 1974 साली हे सेंटर इथे स्थापन झालं. हम इतना ही अच्छा पैराप्लेजिक का रिहैबिलिटेशन कर रहे हैं यूरोप में होता है. हमने नेशनल और इंटरनेशनल सेमिनार्स में ये बात बताई है. तो ये हमारा जो सेंटर है वो एक वर्ल्ड रिहैबिलिटेशन सर्कल में आता है. इन द सेंस कि जब बाहर से लोग यहाँ आते हैं तो इस सेंटर को देखना चाहते हैं. विविध लष्करी सेवेतील 109 जवानांसाठी इथे कायमस्वरूपी राहण्याची सोय आहे. अनेक जण इथल्या उपचारांचा लाभ घेऊन आपल्या घरी परत गेले. 26 जवानांना त्यांच्या कुटुंबियांसकट इथे पुनर्वसनाची संधी प्राप्त झाली. दक्षिण आशियाई देशांमधलं अशा प्रकारचं हे सर्वात मोठं सेंटर. हर कोई ये सोचता है कि ये जितने भी जवान यहाँ पर हैं सब शायद युद्ध में ही घायल हुए होंगे या लड़ाई में घायल हुए होंगे, लेकिन मैं लोगों को ये बताना चाहता हूँ कि ऐसा नहीं होता है. हाँ, युद्ध के दौरान जो है इस तरह के केसेस होने की संख्या बढ़ जाती है, लेकिन फौज हमेशा युद्ध तो नहीं करती है. युद्ध करने के लिए फौज को बहुत ट्रेनिंग करनी पड़ती है. तो कई लोग उस ट्रेनिंग को करते हुए भी दुर्घटना हो जाती है. तर काही जवान वेगवेगळ्या खेळादरम्यान किंवा ड्रायव्हिंग करताना झालेल्या अपघातात पॅराप्लेजिक झालेले आहेत. या सर्वांचं आताचं आयुष्य हे व्हीलचेअरवरचं आहे. व्हीलचेअरचा वापर करून जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचं प्रशिक्षण त्यांना इथे दिलं जातं. हम लोगों ने जो करा वो हमारा प्रोफेशन था, हमारा काम था. अपने देश के लिए हमने करा और काम करते हुए तो कुछ भी हो सकता है. फिर उसके बाद हम यहाँ आए हैं. यहाँ आने के बाद हम बहुत लकी हैं कि हमको इस सेंटर की वजह से व्हील चेयर पर एक नॉर्मल ज़िंदगी बिताने की हमको ट्रेनिंग दी गई और हम वो सीख चुके हैं. अब हम पब्लिक से बस यही चाहते हैं कि हमको नॉर्मल ज़िंदगी में एक जीने का मौका दें. हमको कुछ भी करने का मौका दें, हम वो सब करने को तैयार हैं. मेजर बिष्ट हे कार चालवण्यापासून स्वतःची बहुतेक सर्व कामं स्वतःच करतात. इथला प्रत्येक जण सैन्यात तर दाखल झालेला वेगळी स्वप्न घेऊन.
नवीच लढाई त्यांना लढावी लागतेय, स्पायनल कॉर्ड इंजुरीमुळे झालेल्या परावलंबीपणाची. या लढाईत या जवानांनी आपली शस्त्र टाकू नयेत म्हणून या सेंटरतर्फे हर प्रकारे प्रयत्न केला जातोय. शारीरिक आणि मानसिक पुनर्वसनासोबतच आर्थिक पुनर्वसनाकडे इथे लक्ष पुरवलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वर्कशॉप इथे चालवली जातात. यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते आणि एक प्रमुख काळजी इथे घेतली जाते ती यांच्या सेक्शुअल रिहॅबिलिटेशनची. सेक्सुअल रिहैबिलिटेशन बाय द लास्ट, तो इस पर मैंने एक सर्च की और उससे हम इनके पीनस में एक इंजेक्शन देते हैं जिससे इनको इरेक्शन हो जाती है. वो इरेक्शन में वो अपनी वाइफ के साथ इंटरकोर्स कर सकते हैं. वो बच्चा पैदा नहीं कर सकते, उसके लिए बड़ा एक डिटेल करना पड़ता है. लेकिन दोनों का जो ये इंटरेक्शन है, सेक्सुअल इंटरेक्शन है, इससे दोनों को बहुत सेटिस्फेक्शन मिलती है, पर्टिकुलरली वाइफ को, बिकॉज इसका तो सेंसेशन है नहीं, वाइफ का सेंसेशन है. ये हमने जो हमारी रिसर्च है हमने लंदन में एक जर्नल में पब्लिश किया है और बाकी कंट्रीज भी जो हमने मेथड डिस्क्राइब किया है उसको इस्तेमाल कर रहे हैं. इथे प्रत्येक जण संगणक साक्षर आहे, इंटरनेट सॅव्ही आहे. आपापल्या आजारासंबंधीची माहिती, जगभरात त्यावर होणारी संशोधनं याची माहिती ते घेत असतात. एल सिटेलहौ सध्या स्वतःच लिहिलेल्या गाण्यावरचा अल्बम पाहतात. मणिपूरमधल्या एका ग्रामीण बोलीभाषेतलं हे गाणं त्यांच्या मुलीनं गायलंय. उसका मीनिंग है वन मीन्स हेवन, जेरूसलेम इज जेरूसलेम, जेरूसलेम इन हेवन, इसका मतलब है. और मैं ये गाना इसलिए लिखा है कि जब मैं 1990 में चोट लगा था, उसके बाद में या 1998 में आने के बाद में ज़िंदगी में बहुत सारी कठिनाइयों का तकलीफ उठाया और मैं अपना से कुछ नहीं कर सकता और सारे चीज़ तकलीफ ही तकलीफ था. तो उस समय में मेरा इमेजिनेशन जो है ये ज़िंदगी ख़त्म होने के बाद मैं दूसरा जन्म लेगा, वो जब मैं दूसरा जन्म में भगवान का, ईश्वर के पास में रहेगा, तब उसी जगह में कोई तकलीफ, कोई बीमारी, कोई दुनिया का कठिनाई, ये सब चले जाएगा. ये इमेजिनेशन सोच कर ये मैंने ये गाना लिखा. सिटेलहौ प्रमाणे अशा प्रकारे कोणी पुढल्या जन्मीची स्वप्न बघतोय तर कोणी 3 युद्ध लढल्यावरही सीमेवर जाऊन याच जन्मात कुर्बान होण्याचं स्वप्न जपतोय. अगर हमारे को आज भी युद्ध भूमि में भेजा जाए तो हम जाने के लिए तैयार हैं. आप बोलेंगे कि आप जैसा आदमी युद्ध भूमि में क्या करेगा, अपंग आदमी. अरे हम क्या करेंगे, दुश्मन का जो बम आएगा उसको अपने सीने में उठ लेंगे, भारत माँ के कलेजे पर नहीं गिरने देंगे. अशी ही जगण्याची, ही जिजीविषा आणि झुंजण्याची जिद्द इथे ठाई ठाई आहे. मर्ढेकर म्हणतात त्याप्रमाणे, या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे, जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे. कणखर शक्ती, ताकद बळकट, हे ते ठिकाण आहे, हे असं ठिकाण आहे.